नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे। तर या धड्यामध्ये आपण आर्थिक घडामोडींचा अभ्यास करणार आहोत। तर मागच्या 3 धड्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने इतिहास जरा जाणून घेतलेला आहे। त्यामुळे आता आपण काही आर्थिक घडामोडीकडे आपण या पाठात अभ्यास करणार आहोत। म्हणजे आपली अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेची थोडक्यात त्या ठिकाणी माहिती दिली, म्हणजे नवीच्या इयत्तेसाठी तुमच्या बुद्धीला जसं ज्ञात होईल त्याप्रमाणे पुढे 10वी 11वी त्यानंतर 11वी आणि 12वी तुम्हाला हा सेपरेट विषय असेल अर्थव्यवस्थेचा वगैरे वगैरे। ओके, त्यानंतर आता आपण आर्थिक व्यवस्थेचा विकासाचा आपण अभ्यास करू। आता त्यामध्ये जरा समरी पोहे त्या ठिकाणी। ओके, तुम्हाला स्क्रीन दिसत असेल। भारताच्या आर्थिक धोरणांचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत। मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, पंचवार्षिक योजना व त्यांचे यशापयश, बँकांचे राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम, गिरणी कामगार संप, 1991 आर्थिक धोरण यांचे विशेषत्वाने अभ्यास करणार आहोत। तुम्हाला समरी थोडक्यात समजलं असेल। म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था आणि पंचवार्षिक योजना यांच्याबद्दल या पार्टमध्ये आपण माहिती घेणार आहोत। त्यानंतर पुढच्या पार्टमध्ये जवळपास बँकांचे राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम, त्यानंतर 1991 आर्थिक धोरण आणि गिरणी कामगारांचा संप इत्यादी गोष्टींचा अभ्यास करणार आहोत। तर ह्याच्यामध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा अभ्यास करूयात। आता मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे भारताने स्वातंत्र्य झाल्यावर समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारली होती। आता मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे समाजवादी आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था या दोघांची मिळवणूक ज्याला केली जाते त्याला मिश्र अर्थव्यवस्था अशी म्हटली जाते। ओके, तर तुम्हाला समजलं असेल। पुढे जाऊन आपण भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याविषयी विचारमंथन चालू होते। प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला। म्हणजे त्या ठिकाणी जे काही स्वातंत्र्याच्या काळामध्ये त्यांनी जास्त टोकाचे निर्णय न घेता आपले पहिले प्रधानमंत्री जे मध्यम मार्ग आहे ते वापरण्याचा प्रयत्न केला। ओके, प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला। काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती। प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे काही तोटे असतात। आता अमेरिकेमध्ये तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे। त्यानंतर चायनामध्ये वगैरे तुम्हाला वेगळी अर्थव्यवस्था दिसेल। त्या अशा पद्धतीने आता अमेरिकेमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर त्या ठिकाणी भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे त्यांनी फक्त बिझनेस इतकाच त्यांचा जवळ जास्त इन्व्हॉल्ड असतो। आपल्यासारखं समाजामध्ये जे घटक चालतात ते घटक चालवणे हे अपेक्षित नसतं। म्हणजे समाजामध्ये जे काही आपलं स्वीकारतं तेच आपण आपल्याला या ठिकाणी करावं लागतं। ओके, त्यानंतर अमेरिकेमध्ये बिझनेस असतो त्यांचा, त्यामुळे त्यांना खूप प्रॉफिट होतो, त्यामुळे ते खूप लोक श्रीमंत आहेत हे आपल्याला दिसत आहे। ओके, आता आपण पुढे जाऊयात। आपण आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन्ही जे काही अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये काही फायदे काही तोटे देखील असतात। ओके, तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात। आता उत्पादनाचे म्हणजे जे उत्पन्न करायचं असतं किंवा आता एखादी कंपनी आहे ते कंपनी ओव्हरऑल माझं असेल समजा, तर ते जे काही सामान आहे त्या ठिकाणी पैसा आहे ती जमीन आहे ते सगळं काय असणार आहे, माझं असणार आहे, म्हणजे माझ्या हक्काचं असणार आहे किंवा खाजगी असणार आहे। त्याला जे काही खाजगी असतं त्याला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतो। म्हणजे आपण स्वतः मी त्या ठिकाणी भांडवल उभं केलेलं आहे असं। ओके, समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजे शासनाच्या मालकीची असतात। आता या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे समाजवादी म्हणजे जे काही समाजात चाललेलं असतं किंवा समाजाची की उत्पन्नाची साधने आहेत ती म्हणजे त्या ठिकाणी समाजवादी अर्थव्यवस्था। ओके, त्यानंतर पुढे जाऊयात आपण। आता या दोघांना मिसळलं तर त्या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था तयार होते। या ठिकाणी पुढे दिलं आहे, मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते। म्हणजे त्या ठिकाणी दोन्हींना मिसळून कार्य करते। ओके, आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थेपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य दिले। म्हणजे त्या ठिकाणी पुढे पाहत या अर्थव्यवस्थेचा आपणास 3 भाग दिसून येतात। 3 भाग तुम्हाला खाली दिले ते पाहत। आधी आपण मिश्र अर्थव्यवस्था याच्याबद्दल माहिती घेऊयात। आता मिश्र अर्थव्यवस्था भारताने जे काही स्वीकारलेलं आहे ते आधुनिक भारताचा आर्थिक विकास म्हणलेला आहे। म्हणजे आधुनिक भारताचा आर्थिक विकास म्हणजे 1991 पासून जे काही विकास झाला त्याला आधुनिक आर्थिक विकास म्हणले जाते। ओके, हे तुम्हाला क्लिअर झालं असेल। आता तुम्ही मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे समजून घेतलं। ओके, म्हणजे त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेत तुम्हाला थोडक्यात सगळ्या माहिती झाली असेल। त्यानंतर आता त्याच्यामध्ये 3 घटक येतात किंवा 3 भाग दिसतात आपल्याला। याच्यामध्ये हे सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र अशा 3 पद्धतीची जी काही क्षेत्र आहेत। आता सार्वजनिक क्षेत्र म्हणजे जो काही रेल्वे आहे, उदाहरणार्थ महाराष्ट्रातील बस आहे
ते सार्वजनिक क्षेत्राचं आहे, म्हणजे जवळपास सरकारचं आहे. सार्वजनिक म्हणजे सरकारचं असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, सार्वजनिक म्हणजे असं पब्लिकचं म्हणजे प्रायव्हेट समजू नका त्याला. सार्वजनिक आहे म्हणजे प्रायव्हेट आहे असं समजू नका. तर सार्वजनिक जो आहे तो सरकारचं किंवा गव्हर्नमेंटचं असतो पहा. ओके, उदाहरणार्थ आपण एखादं सार्वजनिक मैदान म्हणतो, ते सार्वजनिक म्हणजे सगळ्यांचं आहे, पण त्याच्यावर नेमका हक्क कोणाचा आहे तर ते शासनाचं आहे, अशा पद्धतीने. ओके, या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली असतात. उदाहरणार्थ संरक्षण साहित्य उत्पादन. आता संरक्षण साहित्य म्हणजे जे आपले सैनिक वापरतात ते, त्याचं जे काही उत्पादन केलं जातं त्याला आपण सार्वजनिक क्षेत्र म्हणतो. मी उदाहरणार्थ महाराष्ट्रातील जे काही आता 2 उदाहरणे सांगितले होते देखील तुम्ही लिहू शकता. ओके, त्यानंतर आता आपण खाजगी क्षेत्राचा अभ्यास करतो. ओके, आता खाजगी क्षेत्र म्हणजे काय, मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे एखादी माझी कंपनी आहे, त्या कंपनीत सर्व पैसा मी लावलेला आहे किंवा मी घातलेला आहे आणि ती कंपनी तयार केलेली आहे, म्हणजे ते पूर्ण माझी झाली, म्हणजे ती खाजगी पद्धतीची म्हणजे पूर्णपणे माझी म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जेव्हा असतो तेव्हा त्याला आपण खाजगी म्हणतो. ओके, या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी उद्योगाच्या मालकीचे असतात, म्हणजे जे काही उद्योजकाचे आहेत त्यांच्या मालकीचे असतात पहा. अर्थात त्यावर सरकारी देखरेख व नियंत्रण असते. सरकारी देखरेख व नियंत्रण म्हणजे काय, आता मी एखादा कारखाना उभा केलेला आहे आणि त्यामुळे मी खूप आत्ता माझ्याजवळ साखर कारखाना आहे असं समजून घ्या. आता मी जास्त धूर वगैरे सोडत असेल, त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही घटक असतात ते कण असतात ते बाहेरून दुसऱ्यांच्या शेतात जाऊ लागले, मग त्यावेळेस ते शेतकरी कोणाकडे दाद मागायला जातात तर ते सरकारकडे जातात आणि सरकार देखील माझ्यावर प्रभाव टाकू शकतो. हे जे काही तुम्ही निर्मिती करतात ते जर चुकीचं आहे, त्यांना जर सांभाळा आणि ती जे काही जर निर्मिती होतच असेल तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही जे काही लॉस करता त्याचं पैसे द्या असं म्हटलं जातं, ते प्रत्यक्षात दिलं देखील जातं पहा. ओके, तर तुम्हाला समजलं असेल म्हणजे सरकारचं देखरेख जरा इलिगली असतो पहा. ओके, त्यानंतर संयुक्त क्षेत्र म्हणजे खाजगी आणि सार्वजनिक म्हणजे दोघांमध्ये. आता मी एखादा कारखाना तयार करायचा समजा. ओके, त्या कारखान्यामध्ये मला जिकडे पैसे नाहीत 50% पैसे मी वापरणार आणि 50% सरकार वापरणार, अशा पद्धतीने संयुक्त क्षेत्र म्हणजे अर्ध करून त्याला आपण संयुक्त क्षेत्र म्हणतो. ओके, या क्षेत्रात काही उद्योग खाजगी उद्योगाच्या मालकीचे तर काही सरकारी व्यवस्थापनाने चालवली जाते. ओके, आता तुम्हाला सांगितलं समजलं असेल. त्यानंतर पुढे जाऊयात. मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी खाजगी व सार्वजनिक क्षेत्र यात सुसंवाद असणे गरजेचे असते. म्हणजे त्या ठिकाणी सार्वजनिक आणि जे काही खाजगी क्षेत्र आहे, आता तुम्हाला दोन्हींचा अर्थ समजला असेल. खाजगी आणि जे काही सार्वजनिक क्षेत्र आहे ते मिश्र अर्थव्यवस्थेसाठी उपयोग ठरतात. आता खाजगी म्हणजे काय, जवळपास भांडवलशाही अर्थव्यवस्था असल्यासारखं. सार्वजनिक म्हणजे त्या ठिकाणी समाजवादी अर्थव्यवस्था असल्यासारखं. आणि ह्या खाजगी म्हणजे काही भांडवलशाही आणि समाजवादी या दोघातून काय झालेलं आहे, निर्मिती मिश्र अर्थव्यवस्था तयार झालेली आहे. ओके, तुम्हाला समजलं नसेल वाटल्यास एका ठिकाणी खाजगी लिहा किंवा या ठिकाणी खाजगी आणि सार्वजनिक आहे, फक्त खाजगीच्या खाली भांडवल लिहा, त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी सरकारी लिहा, म्हणजे या दोघांचं तुम्हाला कनेक्ट केला तर तुम्हाला मिश्र अर्थव्यवस्था दिसेल त्या ठिकाणी. ओके, तर या व्यवस्थेचे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग, म्हणजे लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळवून देणे आणि लोकांची काळजी घेणे आणि जे काही आपण प्रोडक्ट निर्मिती करतो ते लोकांना पोहोचवणे, म्हणजे लोकांचा त्या ठिकाणी सहभाग असतोच. आणि त्यानंतर उत्पन्न वाढवणे हे महत्त्वाचं असतं. आता उत्पन्न वाढवणं त्या ठिकाणी विकायला देखील लोक पाहिजे असतात, लोकांचा त्या ठिकाणी काम करायला देखील लोकच पाहिजे असतात, अशा पद्धतीने म्हणजे त्या ठिकाणी लोकसहभाग आणि उत्पादन हे महत्त्वाचं असतं पहा. ओके, या व्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे त्या ठिकाणी जे काही भांडवलशाही म्हणजे जास्त प्रॉफिटच्या मागं लागलं आणि त्यानंतर एन्व्हायरमेंटल किंवा क्लायमेटवर काही परिणाम होत असेल तर त्याचे देखील त्या ठिकाणी काळजी घ्यावं लागते पहा. नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियमपालन, काळबद्ध नियोजन इत्यादी गोष्टी मिश्र अर्थव्यवस्थेतून दुर्लक्षित चालत नाहीत. म्हणजे त्या ठिकाणी जे काही मिश्र अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये काही गुण असतात पहा. म्हणजे त्या ठिकाणी नफ्याची प्रेरणा म्हणजे त्या ठिकाणी प्रॉफिट कमवणं हा महत्त्वाचा असतो. त्यानंतर उपक्रमशील म्हणजे त्या ठिकाणी उपक्रम राबवणे हे देखील महत्त्वाचं असतं. त्यानंतर जे काही सरकारी नियम आहेत अटी त्यांचं देखील त्या ठिकाणी पालन केलं पाहिजे. आणि कालबद्ध नियोजन म्हणजे त्या ठराविक कालामध्ये त्यांनी तितकं उत्पन्न करायचं किंवा त्या जास्त उत्पन्न करायचं अशा पद्धतीने. ओके, इत्यादी आपल्याला मिश्र अर्थव्यवस्थेतून दुर्लक्षित चालत नाही. ओके, आता आपण पुढे जाऊयात.
या व्यवस्थेत देशहिताचा प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते, म्हणजे त्या ठिकाणी या दोन्ही व्यवस्थेत जे काही आहे ते फक्त देशाच्या इकॉनॉमिक्सला किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा व्हावा हाच एक महत्त्वाचा भाग असतो पहा. ओके, दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात येतो, म्हणजे जे काही विकास आहे ते दीर्घकाळासाठी व्हावं. म्हणजे आता मी एक कारखाना तयार केलो, एक 100 जणांना रोजगार दिलो आणि त्यानंतर मी ते कारखाना लगेच मी बंद केलो, तर त्या ठिकाणी जे काही 100 लोक आहेत ते त्या ठिकाणी टिकणार आहेत का, मग ते बेरोजगार वगैरे होतील अशा पद्धतीने. त्यामुळे त्याला दीर्घ काळ त्या ठिकाणी विकास साधण्याचा प्रयत्न करायचा आहे पहा. संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरे आणि विमानतळ उभारणी ही क्षेत्र भरपूर भांडवल गुंतवणूक लागणारी पण फळ मात्र उशिरा देणार आहेत. आता संरक्षण म्हणजे काय, आता आपण संरक्षण करतो हे एक महत्त्वाचा भाग आहे. आणि शास्त्रीय संशोधन म्हणजे आता तुम्हाला बल्बचा शोध हा जर कोणी जो लावला थॉमस एडिसन, त्यांनी जर प्रयोगच केले नसते तर त्या ठिकाणी आतापर्यंत बल्ब विकले असते का, नाही. तर त्याप्रमाणे आपण त्याला आता उदाहरणार्थ तुमचं कोविड-19 आहे, त्या ठिकाणी पहिला आधी संशोधन करावं लागतं, नंतर त्या ठिकाणी त्याला रिसर्च करावं लागतं, मग त्या ठिकाणी त्याचे जे काही फेज आहेत किंवा त्याचे ते जे काही नियंत्रण आहे, म्हणजे त्याचं जे काही वॅक्सिन आहे तो चांगल्या पद्धतीने लोकांना पुरतो का याच्याबद्दल संशोधन करावं लागतं. आणि संशोधन केल्यानंतर त्या ठिकाणी आता त्यांनी बाजारात आणून विकावं लागतं आणि विकल्यावर त्या ठिकाणी त्यांना पैसा भेटत असतो. म्हणजे त्या ठिकाणी संशोधनासाठी जरा दीर्घकाळ लागत असतो. आता तुम्ही एप्रिलच्या महिन्यामध्ये मार्चमध्ये वगैरे भारतामध्ये आलेलं तुम्ही पाहिलं. ओके, भारतामध्ये आल्यावर त्या ठिकाणी लगेच वॅक्सिन भेटलं का, नाही. तर जवळपास 7-8 महिने गेले आपल्याला वॅक्सिन तयार करायला. ओके, कारण त्या ठिकाणी संशोधन करत होते. ओके, अशा पद्धतीने म्हणजे त्या ठिकाणी आता संशोधनाचं 7-8 महिने होतं, आता वॅक्सिनेशन सुरू आहे. म्हणजे त्या ठिकाणी आता जवळपास मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे, आतापर्यंत जवळपास 10 कोटी लोकांना दिले समजा. मग 10 कोटीमधून जे काही प्रॉफिट होतो हा फक्त 2-3 महिन्याचाच होतो, पण संशोधन करण्यासाठी त्या ठिकाणी जवळपास 8-9 महिने असं गेले पहा. ओके, अशा पद्धतीने जे काही गुंतवणूक केल्यावर त्या ठिकाणी फळ मात्र उशिरा भेटतो, म्हणजे त्याचं प्रॉफिट उशिरा भेटत असतो. ओके, तर या क्षेत्रात खाजगी उद्योजक मोठ्या प्रमाणात पुढे येत नाहीत, म्हणजे त्या ठिकाणी जास्त वेळ त्यांचा जो काही पैसा आहे तो पुढे म्हणजे असं जास्त वेळ जर त्यांचा बुडाला, म्हणजे जास्त वेळ त्यांच्यावर जे काही कर्ज आहे ते लागल्यावर त्या ठिकाणी त्यांना काय होईल, त्या ठिकाणी व्याज वाढेल आणि व्याज जर कालावधीनुसार वाढत गेल्यावर त्यांना जास्त पैसे बँकेला द्यावे लागतील किंवा ज्या ठिकाणी त्यांनी भांडवल उचललं आहे त्यांना द्यावं लागतील पहा. ओके, त्यामुळे ते पुढे येत नाहीत पहा. त्यानंतर अशा वेळी सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो, म्हणजे काही वेळेस सरकारला देखील त्या ठिकाणी स्वतःच पैसे देखील घालून त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागतो, कारण ते लोकांच्या हिताच्यासाठी असतं पहा. ओके, वरील पद्धतीने मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रारूप वापरून आणि पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून भारताने विकासाची वाटचाल सुरू केली. आता पंचवार्षिक योजना हे आपण पुढे पाहणार आहोत, पण ओव्हरऑल थोडंसं सांगतो तुम्हाला मी. पंचवार्षिक योजना म्हणजे जी की 5 वर्षाच्या कालावधीसाठी जी योजना तयार केली जाते त्याला आपण पंचवार्षिक योजना असे म्हणतो. ओके, कळालं. ओके, एवढंच तुम्हाला समजून घ्या, पुढे त्याचं डिटेल आहे. ओके, 1973च्या औद्योगिक धोरणाने विकासाची गती वाढली, म्हणजे 73ला जे की इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान होते पहा त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांच्या कार्यामुळे त्या ठिकाणी औद्योगिक धोरणाला जरा वाटचाल मिळाली पहा. या धोरणानुसार अवजड उद्योजक घराणी व परकीय उद्योग यांचा पराभव आटोक्यात आणणे आणि प्रादेशिक विकासाला समतोल साधणे या गोष्टींना प्राधान्य दिले गेले. म्हणजे त्या ठिकाणी जे की उद्योग आहे, म्हणजे अवजड उद्योग म्हणजे जे की मोठमोठे उद्योग आहेत त्यांना जरा प्रेरणा देणे. आता उदाहरणार्थ तुम्ही मिल गिरणी पाहिलं असेल, ते आता आहेत का, नाही, थोड्याफार प्रमाणात आहेत, पण आता आपण जे काही मशीन आहे नवीन उद्योगाप्रमाणे निर्मिती करतो, पण त्यावेळेस जे काही मिल होते ते आता थोडंफार बंद पडलेले आहेत पहा, अशा पद्धतीने. ओके, लघु उद्योग, ग्रामोद्योग, घरगुती उद्योग यांच्या विकासावर लक्ष देण्यात आले. म्हणजे लघु उद्योग म्हणजे छोटंसंच उद्योग, ज्या ठिकाणी ज्याचं गुंतवणूक जवळपास मला वाटतं 1 लाख किंवा असं काय तर आहे, 1 कोटीपर्यंत ज्याची गुंतवणूक आहे त्याला लघु उद्योग म्हणतो. त्यानंतर मध्यम म्हणजे 1 ते 5 कोटी. त्यानंतर दीर्घ उद्योग म्हणजे त्या ठिकाणी जवळपास 5 कोटीचे काही पुढं असतं त्याला आपण दीर्घ उद्योग म्हणतो पहा. ग्रामोद्योग म्हणजे जे काही ग्रामीण भागात चालते. घरगुती उद्योग म्हणजे जे काही आपण घरात करतो, उदाहरणार्थ आपण झाडू तयार करत असेल काहींच्या घरामध्ये, हे एक घरगुती उद्योग आहे. त्यानंतर एखादा पापड वगैरे तयार करून विकत असेल किंवा एखादा मेसचा डबा असेल, तो देखील एक घरगुती उद्योगच आहे. ओके, तर पुढे जाऊयात आपण इत्यादी क्षेत्राकडे.
सहकार क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यात सुरुवात केली. सहकार आपल्याला माहित आहे म्हणजे त्या ठिकाणी आपण सहकार्य करतो आणि त्या क्षेत्राकडे सरकारने देखील त्या ठिकाणी विशेष लक्ष घातली. आता आपण पंचवार्षिक योजनांची माहिती घेतो. आता आपण काय आता अजून एक सांगतो, तुम्ही आपण काय अभ्यास केला जरा समरी सांगतो. काय मिश्र अर्थव्यवस्था समजलो आपण, भांडवलशाही आणि समाजशाही अर्थव्यवस्था ह्या दोघांचा आपण जे काही मध्ये आहे तो म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था, खाजगी यांच्यामध्ये खाजगी, संयुक्त आणि सार्वजनिक या तिन्ही गोष्टीचा आपण अभ्यास केला. त्यानंतर आता आपण पंचवार्षिक योजनेकडे आलो होतो. ओके, आता पंचवार्षिक योजनेचे जवळपास 9 योजना आहेत, म्हणजे 9 पंचवार्षिक योजना आतापर्यंत तयार झाल्या आहेत. आता त्याचे सालाबादाप्रमाणे पुढे दिले ते आपण पाहूयात. भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीने भारताने पुरेपूर आर्थिक शोषण केलेले होते. दारिद्र्य, बेरोजगार, लोकसंख्या वाढ, निकृष्ट राहणीमान, शेती व उद्योगधंदे यांची अल्प उत्पादन क्षमता, तसेच ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या संबंधित मागासलेपणा अशा बिकट समस्या देशासमोर होत्या. आता स्वातंत्र्यानंतर तुम्हाला माहिती आहे असे जे काही भारताला स्वातंत्र्य झाले होते त्याच्या देखील आधी देखील होते आणि आता म्हणजे स्वातंत्र्य झाल्यावर देखील इत्यादी जे काही दारिद्र्य आहे, बेकारी आहे किंवा लोकसंख्येची जी काही वाढ आहे ते देखील महत्त्वाचे होतं. पहा आता तुमच्याजवळ लोकसंख्येची वाढ कशी होते तर तुमच्या घरामध्ये जर एक 10 पोते गहू आहेत समजा, 10 पोते गहू हे 10 महिन्यासाठी हे जवळपास 4 लोकांना पुरतात. तर तुमच्या घरामध्ये 4च्या ठिकाणी एक 10 महिन्यामध्ये जवळपास 4च्या ठिकाणी 8 जण जन्माला आले तर अजून 10 पोते कुठून आणणार तुम्ही? तर अशा पद्धतीने जी काही लोकसंख्या आहे त्याला देखील नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. पाहू. तर पुढे जाऊयात आपण. 1950 मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे या मंडळाचे अध्यक्ष होते. आता जे काही पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष म्हटल्यावर प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचं त्या ठिकाणी गाळलेली जागामध्ये वगैरे लिहू शकता. पाहू. या मंडळाने कृषी आणि ग्रामीण विकास, संतुलित औद्योगिकरण, किमान जीवनमानाची तरतूद, लोकशाहीची सुसंगत असा आर्थिक विकास, नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तीचा विकास करणारी 5 वर्षाची योजना तयार केली. ही योजना म्हणजेच पंचवार्षिक योजना होय. आता तुम्हाला समजलं असेल. आता म्हणजे जे काही भारताने जे काही भारत स्वतंत्र झाल्यावर जे काही गोष्टींची कमी होती, उदाहरणार्थ दारिद्र्य होते, त्यानंतर लोकसंख्या वाढ होते, अशा पद्धतीने जे काही दारिद्र्य होते त्याच्यातून पुढे येऊन ग्रामीण भागातील विकास करून जे काही उद्योगधंदे आहेत त्यांना चालना देऊन त्या ठिकाणी रोजगार मिळवून देऊन त्यानंतर जे काही राहणीमान आहे लोकांचं ते सुधारण्याचा प्रयत्न करायचं. आता तुम्ही विचार करू शकता ओके की आपले आजी आजोबा जर विचार करा त्यांना राहायला घर देखील नव्हतं अशी परिस्थिती होती. उदाहरणार्थ काहींची असतील लोक काहींचे नसतील असे ग्रामीण भागातील जे काही लोक आहेत त्यांनी तुमच्या आई वडिलांना विचारा की तुम्हाला राहायला जागा तर होती का? तर त्यांनी बोलतात त्यांना जर तेल जरी भेटलं ना तरी देखील ते खूप महान मानत होते. आता आपल्याला तर खूप काही भेटतं पहा ओके. अशा पद्धतीने म्हणजे त्या ठिकाणी जी काही अवस्था होती ती जरा बेकार होती. आता तुमचे आजी आजोबा जवळपास 1950 किंवा जवळपास 30-40ला जन्मलेले असतील पहा ओके. पुढे जाऊयात आपण. आता पंचवार्षिक योजना म्हणजे समजली तुम्हाला. त्यानंतर नियोजनाची मूलभूत तत्व, एखाद्या देशातील साधनसामग्रीचे प्रमाणशील वाटप व तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर त्या देशातील जनतेच्या गरज भागवण्यासाठी झाला पाहिजे हे नियोजनाचे सर्वमान्य तत्व आहे. म्हणजे त्या ठिकाणी जे काही साधनसामग्री आहे त्याचं जे काही पुरेपूर वाटप आहे ते चांगल्या मनुष्यबळासाठी किंवा माणसाच्या उपयोगासाठी झाला पाहिजे आणि माणसांनी काम केलं पाहिजे आणि काम केल्यामुळे त्या ठिकाणी पैसा भेटला पाहिजे, त्याची देखील कुटुंब चालली पाहिजे, तो देखील उपाशी राहू नये आणि त्याचप्रमाणे देशाचा देखील त्या ठिकाणी विकास घडून यावा आणि देश देखील उपासमार होऊ नये अशा पद्धतीने ओके. तर नियोजनाचे उद्दिष्ट पाहूयात आपण. नियोजन करण्यासाठी कोणकोणते उद्दिष्ट होते किंवा पंचवार्षिक योजना तयार करण्याची जी काही उद्दिष्ट होतं. आता हे उद्दिष्ट जे काही तुम्ही पेपरमध्ये वगैरे येऊ शकतात काही वेळेस योजनांची उद्दिष्ट अशा प्रकारे त्या ठिकाणी हे तुम्ही मार्क वगैरे करून घेऊ शकता. भारताच्या नियोजनाची सर्वसाधारणपणे उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ म्हणजे आपल्या GDPत वाढ किंवा जे काही अर्थव्यवस्था म्हणजे जवळपास तुमच्या कुटुंबात पैसा कसा वाढू शकतो किंवा तुम्ही श्रीमंत कसे बनवू शकता हे तुम्ही पाहताना तशाच पद्धतीने देशामध्ये जे श्रीमंत होण्यासाठी पैसा कसा येईल याचा देखील देशाचा विचार केला जातो ओके. तर मूलभूत उद्योगधंद्यावर भर देऊन झपाट्याने औद्योगिकरण घडवून आणणे म्हणजे की उद्योगधंद्याला आता उद्योगधंद्याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे. तर आता मी एक कारखाना तयार केला तर त्या ठिकाणी जवळपास मी 2-3 हजार लोकांना किंवा 10,000 लोकांना जवळपास
मी रोजगार दिले तर त्यांचे कुटुंब सुखी होतील, त्यांना 30-40 हजार पगार दिला. आता 30-40 हजार पगार ज्याला असतात त्या व्यक्तीची राहणीमान पहा तुमच्या घराजवळ असेल तर एखादा व्यक्ती ओके, तर पाहिलात तर तो सुधारलेला वगैरे दिसेल, त्याची मुलं शाळेत वगैरे जात असतील, जरा हुशार असतील, अशा पद्धतीने तुम्ही पाहिलात तर अशा पद्धतीने मी जवळपास 10-20 हजार लोकांचे जर कुटुंब सांभाळत असेल, त्यांना रोजगार देत असेल आणि त्यांच्याकडून काम करून घेत असेल, उदाहरणार्थ माझाही त्या ठिकाणी प्रॉफिट होणारच आहे, पण त्याप्रमाणे त्या लोकांचा देखील त्या ठिकाणी प्रॉफिट होणार आहे. अशा पद्धतीने ही योजनामध्ये खूप महत्त्वाचं आहे पहा ओके. अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनवावा म्हणून कृषी उत्पादनात वाढ घडवून आणणे, म्हणजे अन्नधान्यासाठी आपण दुसऱ्यांच्या घरी जाऊ नये किंवा दुसऱ्यांच्या लोकांकडे दुसऱ्यांच्या देशाकडे आपण जाऊ नये की बाबा आमच्या लोकांना खायला काही नाही, आम्ही तुमच्याकडून इम्पोर्ट करतो अशा पद्धतीने. तर ते आपल्या देशामध्ये आहे, कृषीचा देश म्हणून पाहिला जातो भारताकडे, त्यामुळे जे काही उत्पन्न आहे ते वाढवण्यासाठी प्रयत्न करायचं होतं पहा ओके. वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देऊन देशातील मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करून घेणे. आता मी मगाशी म्हटलं एखादा कारखाना तयार केलं, त्याप्रमाणे त्या ठिकाणी 10-20 हजार लोकांना रोजगार दिले, तर ते अशा पद्धतीने उपयोगिता करून घेणे. आता मी एकटा नाही तर त्या ठिकाणी सरकार देखील असू शकतं. सरकार कसं असू शकतं तर मगाशीच आपण पाहिलं आहे की संयुक्त अर्थव्यवस्था, त्यामध्ये आपण जे काही सार्वजनिक क्षेत्र पाहिलं अशा पद्धतीने. आता तुम्हाला सार्वजनिक क्षेत्रामध्ये बस दिसेल, ST दिसेल, त्यामध्ये सरकार काय करतं, गुंतवणूक केलेलं आहे, म्हणजे त्याचा बिझनेस उभा केलेला आहे की लोकांना आणून सोडायचं वगैरे, तर त्या ठिकाणी तो रोजगार देखील देतो. म्हणजे त्या ठिकाणी बस चालवणारे आहेत, कंडक्टर आहेत, त्यानंतर स्टँडवर काम करणारे लोक आहेत, त्यांना सर्वांना पगार देतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी पुरेपूर वापर करून घेतो पहा. त्यानंतर जे काही लोकांचं ने आण करतो हे देखील एक सेवाच आहे अशा पद्धतीने. 5वं पद, प्राप्ती आणि संपत्ती यामधील विषमता दूर करणे. आता प्राप्ती म्हणजे जे आपल्याला भेटतं आणि संपत्ती म्हणजे जे आपल्या जवळ आहे अशा पद्धती ओके. म्हणजे जे आपल्याजवळ आहे त्यापेक्षा आपण जास्त काही कमवू शकतो अशा पद्धतीने विचार करायचा. हे जी काही विषमता म्हणजे त्या ठिकाणी संपत्ती म्हणजे खूप सारा आहे, त्यामुळे निवांत बसणं आपल्याला चालत नाही पहा. म्हणजे जास्त आपण काम केलं पाहिजे आणि जास्त पैसा कमवायला देखील पाहिजे पहा ओके. वस्तूंची किंमत स्थिर पातळीवर ठेवणे. आता तुम्हाला कांदा मागच्या वर्षी जवळपास 200 रुपये किलो गेलता ओके. त्यासाठी सरकारने काय केलं, जवळपास बांगलादेशाला जाणारा जो काही कांदा होता आपला बंद केला किंवा दुसऱ्या देशातील कांदा आणला गेला, उदाहरणार्थ अफगाणिस्तानातील का, तर त्या ठिकाणी जी काही वस्तूची म्हणजे त्या कांद्याची किंमत कमी व्हावी म्हणून ओके. याचं जे की आता कांद्याचं कमी कसं होत असेल तर अशा पद्धतीचे तुम्हाला देखील प्रश्न पडत असतील. आय थिंक हे आपण 11वीच्या इयत्तेमध्ये चांगल्या पद्धतीने शिकून घेऊ. तर या इयत्तेमध्ये जवळपास एवढंच आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता ओके. म्हणजे तुम्हाला जास्त सांगितल्यावर त्या ठिकाणी लक्षात राहत नाही पहा ओके. त्यानंतर पुढे पाहत 7वां, कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे. आता यासाठी काय केलं सरकारनं, आधी तुमच्या आजींना वगैरे विचारा, त्यांना 2 मुलं जन्माला पाहिजे असं काय होतं का, नाही तर आता आहे ना. तर अशा पद्धतीने आळा घातलेला आहे सरकारने, 2 पेक्षा जास्त मुलं जन्म देऊ नये, कारण लोकसंख्या वाढते. तुमच्या आजीला वगैरे जवळपास म्हणजे तुमच्या वडील वगैरे जवळपास 7-8 असतील किंवा 4-5 असतील, अशा पद्धतीने खूप जण आहेत. आता तुम्हाला तुमची जे काही मुलं आहेत तुमचे जे काही वडील आहेत ते 2च मुलांना कमीत कमी जन्म देतात पहा ओके. अशा पद्धतीने. त्यानंतर दारिद्र्य निवारण करून राहणीमानाचा उचाव करणे. म्हणजे दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकारने देखील काही जे काही राशन आहे ते देखील दारिद्र्य लोकांना दिले जाते, ज्यांना अन्न, वस्त्र, निवारा या तिन्ही गोष्टीचा पुरवठा होत नाही, अशा लोकांसाठी काही सरकारने देखील स्कीम देखील काढलेली असते पहा. उदाहरणार्थ त्यांना घर बांधून देण्यासाठी जे काही घरांची योजना असते अशा पद्धतीने. तुम्हाला हे सर्व गोष्टी माहिती असेल. काही घरकुल सेवामध्ये तुम्ही देखील राहत असेल अशा पद्धतीने ओके. सार्वजनिक सेवाचा विकास करणे. आता सार्वजनिक सेवा म्हणजे कुठे बस आहे, रेल्वे आहे, उदाहरणार्थ वाचनालय आहे, त्यानंतर शाळा आहे, इत्यादी काही सामाजिक सेवा आहेत त्यांचा त्या ठिकाणी विकास करून आणणे पहा. आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणे. आता आर्थिक क्षेत्र म्हणजे आता आपण साखर घेण्यासाठी किंवा एखादा जे काही अजून जे काही उदाहरणार्थ एखादा हतियार किंवा बंदूक वगैरे घेण्यासाठी म्हणजे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपण दुसऱ्या देशाकडे जातो, असं न जाता भारतामध्येच ती तयारी करणे म्हणजे त्या ठिकाणी स्वावलंबी. उदाहरणार्थ तुम्ही आत्मनिर्भर ही संकल्पना ऐकली असेल कुठेतरी. अशा पद्धतीने आता जे काही सरकारचं आहे ते आत्मनिर्भर बनू पाहतं. म्हणजे त्या ठिकाणी सगळे जे काही इम्पोर्ट आहे ते आपण कम करून, इम्पोर्ट म्हणजे आयात कम करून त्या ठिकाणी स्वावलंबी म्हणजे आपल्याच देशात तयार करायचं अशा पद्धतीने ओके. आता पहिली पंचवार्षिक योजना पाहूया. आता आपण ओव्हरऑल चांगल्या पद्धतीने माहिती घेतली आहे.
जे काही उद्दिष्ट होते ते आता पहिली पंचवार्षिक योजना पाहूयात. आता 1951 मध्ये स्टार्टिंग झालं. आता तुम्हाला डायरेक्ट विचारू शकतात की 6वी पंचवार्षिक योजना कधी झाली, तर तुम्ही त्यावेळेस तुमच्याजवळ जर पेपर सोडवताना टाइम असेल ना, तर तुम्ही काय करायचं, पटकन काय करायचं, 1950 पासून 5-5 आकड्यांचा गॅप सोडत जायचं. त्यानंतर तुम्हाला 6वा आकडा भेटेल. अशा पद्धतीने जरा मॅथ्सचा देखील यामध्ये यूज होतो. तुम्ही असं समजू नका की इतिहासामध्ये मॅथ्स कशाला, अशा पद्धतीने. ओके, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी 6वी विचारलं तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकत नाही. मग त्यावेळेस हे जे काही फिलॉसॉफी आहे ते तुम्हाला ध्यानात येईल. ओके, तर आता ही योजना काय सांगते पहा. या योजनेत म्हणजे या योजनेत कोणकोणते उद्दिष्ट होते पहा. या योजनेत शेती, सामाजिक विकास, जलसिंचन व पूर नियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग व खनिजे, वाहतूक व दळणवळण, शिक्षण, आरोग्य यावर खर्च करण्यात आला. म्हणजे त्या ठिकाणी खर्च जास्त करण्यात आला. आता शेती तर तुम्हाला माहिती आहे. सामाजिक विकास म्हणजे आताच आपण डिस्कशन केलं. त्यानंतर जलसिंचन म्हणजे जे आपण तुषार सिंचन, ठिबक सिंचन, जे काही शेतकरी मुलं आहेत त्यांना माहिती आहे, यांच्यामध्ये विकास घडवून आणणे. त्यानंतर पूर नियंत्रण म्हणजे ज्या ठिकाणी पूर वगैरे येतं त्यांना नियंत्रण करणे. उदाहरणार्थ पूर हे कशामुळे होतं, उदाहरणार्थ एखादं डॅम फुटल्यावर येतं, अशा पद्धतीने, किंवा जास्त पाऊस आल्यावर येतं. त्यामुळे हे जे की पूर येतं किंवा पूर आल्यावर देखील नियंत्रण करता येते. म्हणजे त्या ठिकाणी लोकांना बाहेर वगैरे काढण्यासाठी काही कॅम्प्स देखील असतात पहा गव्हर्नमेंटच्या इत्यादी. ओके, आता ऊर्जा साधने म्हणजे की आपण ऊर्जा मिळवतो ते त्यांची जी काही साधने आहेत, उदाहरणार्थ जो काही पवनचक्की आहे, हे ऊर्जा साधने आहेत, त्यांच्या देखील विकास करून आणण्यासाठी त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलं गेलं किंवा त्या ठिकाणी खर्च केलं गेलं पहा. त्यानंतर ग्रामीण व छोटे उद्योग आपण मग असे डिस्कस केले. मोठे उद्योग व खनिजे आपल्याला जे काही उदाहरणार्थ पेट्रोलियम हे देखील एक खनिज आहे. अशा पद्धतीने आपण जे काही गोष्टी आहे ते कशा पद्धतीने याच्यावर खर्च करून यातून उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर वाहतूक व दळणवळण म्हणजे ने-आण करणे. म्हणजे त्या ठिकाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एखाद्या वस्तू आणि सेवांचा ने-आण करणे, त्यालाच आपण दळणवळण असे म्हणतो. त्यानंतर शिक्षण म्हणजे तुम्ही जे काही घेता मोफत शिक्षण आहे ते तुम्ही हेलाच आपण शिक्षण म्हणतो. म्हणजे शिक्षणाची व्याख्या असं नाही, तुम्ही असं समजू नका. ओके, त्यानंतर आरोग्य म्हणजे जे काही तुमचे सार्वजनिक आरोग्य आहेत, उदाहरणार्थ जिल्ह्याकडून असेल, त्यानंतर तुमच्या शेजारच्या जवळपास जे काही तुमचं तालुका आहे त्या ठिकाणी देखील असेल, त्यानंतर तुमच्या गावामध्ये देखील असेल, अशा पद्धतीने. त्यानंतर नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पायाभरणी करणारी ही योजना होती. आता नियोजन म्हणजे त्या ठिकाणी नियोजन करून आर्थिक विकासासाठी ही पहिली पायाभरणी होती पहा. ओके, आता पहिल्या पंचवार्षिक योजनेचे थोडे घटक सांगा, म्हणजे त्या ठिकाणी थोडक्यात तुम्ही सांगू शकता, थोडे घटक सांगा म्हटले तरी पण. ओके, आता दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961. ओके, तुम्हाला लक्षात राहील. जर पहिली किंवा दुसरी विचारली तर मी मागाशी जो काही स्टॅटिस्टिक सांगितलं आहे किंवा सांख्यिकी सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. ओके, त्यानंतर या योजनेत औद्योगिकरणाचे महत्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करायची होती. म्हणजे औद्योगिकरण म्हणजे त्या ठिकाणी उद्योगधंद्यांचा विकास करायचा होता पहा. त्यानंतर दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला अधिक येथील पोलादाचे कारखाने, सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना, चित्तरंजक येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना, पेरापूरचा आघाडीच्या डब्याचा कारखाना, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगधंद्यांचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले. म्हणजे त्या ठिकाणी मला थोडक्यात त्या ठिकाणी दिलेलं आहे, तर ते उद्योगधंद्याच्या विकासासाठी हा महत्त्वाचा इयर आहे पहा. त्या ठिकाणी थोडीफार दिलेलं आहे तुम्हाला, म्हणजे जे गावं आहेत किंवा शहरं आहेत त्या ठिकाणी त्या उद्योगधंद्याचा कारखाना उभारण्यात आला पहा. त्यानंतर पुढे पाहत शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरा, नालंदा, दामोदर यासारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली. या योजनेमुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली. म्हणजे त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न वाढतं कशामुळे, त्या ठिकाणी आता शेतीला महत्त्वाचं काय असतो, पाणी महत्त्वाचं असतो, आणि यांनी धरणे बांधल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची साठवणूक होईल. त्यानंतर शेजारचे जे काही गावं आहेत, त्यानंतर जे काही शेती आहे त्यांना पाणी भेटेल, त्यानंतर उत्पादन वाढेल, अशा पद्धतीने. ओके, आता तुम्हाला या ठिकाणी भिलाई पोलाद कारखाना दिसेल. या ठिकाणी तुम्हाला कारखान्याबरोबर लोक देखील दिसेल. ओके, म्हणजे त्या ठिकाणी नवीन कारखाना तयार झाल्यावर लोकांना अजब वाटत होतं पहा. आता आपल्याला काही नाही वाटत. ओके, तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 66. ओके, या योजनेत उद्योग व कृषी विकासाला संतुलन साध्य करायचे होते. म्हणजे त्या ठिकाणी याचा मुख्य उद्देश काय होता, तर उद्योग आणि कृषी विकास. मागच्या वेळेस औद्योगिकरण होतं आणि त्याच्यापेक्षा मागच्या वेळेस जे काही खर्च आहे ते सार्वजनिक क्षेत्रात ते करायचं होतं पहा. ओके, अशा पद्धतीने जर समरी देखील लक्षात ठेवत जावा. त्यानंतर दर साल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडून
आणणे, अवजड उद्योग, वाहतूक व खनिज तेल विकास, विषमतेचे निर्मूलन करणे आणि रोजगार संधी विस्तार हा मुख्य हेतू होता. म्हणजे त्या ठिकाणी तिसऱ्या याच्यामध्ये जरा मोठी जी काही पावलं आहे ते उचलण्यात आले. उदाहरणार्थ अवजड उद्योगांना त्या ठिकाणी विकास करण्यासाठी संधी भेटली. त्यानंतर वाहतूक आहे, खनिज आहेत, विषमतेचे निर्मूलन म्हणजे जे काही विषमता आहे सामाजिक आणि ग्रामीण यांच्यामध्ये देखील जी काही विषमता आहे किंवा रोजगाराची विषमता आहे त्यांच्या देखील कमी करण्यात आलं. त्यानंतर आहे रोजगार संधी म्हणजे त्या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे एका कारखान्यात जवळपास 10,000 लोकांना काम दिल्यासारखं त्या ठिकाणी रोजगार मिळवून देणे. ओके. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर 3 एकवर्षीय योजना म्हणजे जवळपास 1966 ते 1969 हाती घेण्यात आली. या काळात तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागला. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी 3 वर्षाचा पंचवार्षिक योजना तयार केली. म्हणजे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्येच परत एक 3 वर्षाचा त्या ठिकाणी योजना तयार करण्यात आला. कारण काय होतं तर त्या ठिकाणी दुष्काळ पडला होता. ओके. त्यानंतर चीनचे आक्रमण होते आणि पाकिस्तानचे युद्ध, यामुळे विकासाच्या कामापेक्षा संरक्षणाकडे व दुष्काळ निवारणाकडे सरकारला अधिक लक्ष द्यावे लागले. या गोष्टीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार ताण आला. आता या ठिकाणी 2-3 जे काही प्रॉब्लेम आहेत, एकच प्रॉब्लेमला एखाद्या वेळेस देश सहन करू शकतो, पण या ठिकाणी 2-3 मोठे प्रॉब्लेम आल्यावर त्या ठिकाणी देशाला देखील त्या ठिकाणी काही अशा योजना देखील तयार कराव्या लागतात. त्यानंतर आपण जाऊयात पुढे. चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 1974. ओके. या योजनेचे उद्दिष्ट ठरवताना भारत स्वावलंबी बनवा म्हणजे आत्मनिर्भर आता आपण म्हणतो त्याच प्रकारे. आता तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे जो स्टॅटिस्टिक होता तो या ठिकाणी जरा कमी झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी जो काही पंचवार्षिक 5 वर्षाचा होता त्याला 2 वर्ष कमी केलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणजे चौथी पंचवार्षिक योजना जो काय आहे तो 1969 ते जवळपास 74 अशा पद्धतीने तयार केलेलं आहे. म्हणजे 66चं जाहीर त्यांनी 69 म्हणजे 3 वर्ष त्या ठिकाणी लांबलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये तिसरी पंचवार्षिक योजना तयार केलेली आहे. ओके. म्हणजे त्या ठिकाणी थोडं गॅप आहे, तुम्ही स्टॅटिस्टिक बनवताना हे जर लक्षात घ्या. ओके. या योजनांचे उद्दिष्ट काय होते तर ते भारत स्वावलंबी बनवावं आणि मूलभूत उद्योगाचा सरकारने विकास करावा, आर्थिक विकासाचा वेग वाढवावा, समाजवादी समाजरचना निर्माण करण्याकडे लक्ष पुरवावे असे ठरवण्यात आले. म्हणजे त्या ठिकाणी सरकारचं जे काही लक्ष आहे ते आर्थिक व्यवस्थेकडे जास्त असलेलं या ठिकाणी दिसतो आणि ते स्वतःच्या देशाच्या म्हणजे स्वतःच्या पायावर त्या ठिकाणी आर्थिक विकास घडवून आणण्याचा आपल्याला या ठिकाणी दिसतो. ओके. या योजनेच्या काळात देशातील 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. ही योजना अपेक्षित इतकी यशस्वी झाली नाही. म्हणजे जे राष्ट्रीयकरण केल्यावर त्या ठिकाणी रेव्हेन्यू वगैरे जास्त येईल म्हणून त्या ठिकाणी करण्यात आलं, पण ते तेवढे यशस्वी ठरलेलं नाही. ओके. त्यानंतर चौथ्या योजना काळात बांगलादेश युद्धाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले. निर्वासितांवरील खर्च सहन करावा लागला. म्हणजे त्या ठिकाणी जे काही बँकाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं इंदिरा गांधी यांनी केलं त्याच्यामध्ये त्यांनी जे काही बँकाचं राष्ट्रीयकरण हे आपण पुढे पाहणारच आहोत, त्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी. त्यानंतर पुढे जे काही बांगलादेशाची निर्मिती झाली, जो काही पूर्व पाकिस्तान होता त्या ठिकाणी त्याचं विघटन होऊन त्या ठिकाणी बांगलादेशांची निर्मिती वगैरे झाली. त्यानंतर निर्वासितांचा प्रश्न तो तुम्ही अभ्यास म्हणजे इतिहास पाहिला असेल, तुम्हाला लक्षात आला असेल. ओके. म्हणजे त्या ठिकाणी धडा मोठा आहे, त्यामुळे मी जरा फास्ट जाण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुमचा जे काही वेळ वाचेल. त्यानंतर सरकारी नोकरांची पगारवाढ म्हणजे सरकारी जे काही कर्मचारी आहेत, उदाहरणार्थ शिक्षक देखील असतील. ओके. त्यानंतर रेल्वे कर्मचारी वेतनवाढ, आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलचे वाढते भाव, यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला धक्के सहन करावे लागले. म्हणजे त्या ठिकाणी जे काही तिसरी अर्थव्यवस्था म्हणजे जे काही 2-3 धक्के होते त्याप्रमाणे जवळपास चौथ्या देखील अर्थव्यवस्थेमध्ये अशा पद्धतीचे जे काही धक्के आहेत ते शासनाला सहन करावे लागले. ओके. किंवा अर्थव्यवस्थेला आपण असं म्हणू शकतो. त्यानंतर आता पंचवार्षिक योजना त्याच्यातील 5वी पंचवार्षिक योजना जवळपास 1974 ते 1979. ओके. याच्यामध्ये पाहत आता याचा मुख्य उद्देश काय होता तर गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली. आता याचं मुख्य उद्देश काय होतं तर त्या ठिकाणी गरिबी दूर करणे. मागच्या याच्यामध्ये स्वावलंबी होतं आणि याच्यामध्ये गरिबी दूर करून त्या ठिकाणी स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न आहे.
त्यानंतर या योजनेत राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे आपल्या GDPत. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणे, शिक्षण, सकस आहार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, वैद्यकीय उपचारांच्या सुविधा ग्रामीण भागाला पुरवणे, ग्रामीण भागात वीज पुरवठा व दळणवळणाची साधने पुरवण्याची रस्ते बांधणे. त्यानंतर समाज कल्याणाच्या योजना व्यापक प्रमाणावर राबवणे, कृषी विकास घडवून आणणे. अशा पद्धतीची काही कामं होती त्या ठिकाणी जे काही सरकार आहे ते आपल्याला करून पाहत होतं. म्हणजे त्या ठिकाणी गरिबासाठी जे काही कामं आहेत, आता या योजनेमध्ये तुम्हाला खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टीचा त्या ठिकाणी आढावा आपल्याला दिसेल. त्यानंतर मूलभूत उद्योगधंदे वाढवणे, म्हणजे मागचे जे काही 1, 2, 3, 4 जे काही उद्योगधंदे होते ते सर्वच 5व्यामध्ये त्या ठिकाणी जवळपास आलेले आहेत त्यानंतर अन्नधान्य व इतर उपयोगी वस्तूंची खरेदी एकाधिकार पद्धतीने करून त्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे गरिबांना रास्त किमतीत पुरवणे अशी उद्दिष्टे नमूद करण्यात आले. म्हणजे त्या ठिकाणी रास्त म्हणजे कमी भावात त्या ठिकाणी उपयोग करून देण्यात आले ओके. त्यानंतर आता आपण 5व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दारिद्र्य निवारण व रोजगार वाढवणे शक्य झाले. म्हणजे त्या ठिकाणी दारिद्र्य जे काही कमी झाले नाही आणि रोजगार देखील वाढलं गेले नाही त्यानंतर 1977 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. म्हणजे त्या जे काही योजना होत्या ते जवळपास फॉल झाल्यासारखं होतात म्हणजे त्या ठिकाणी दुसरा जो काही पक्ष आहे तो सत्तेवर आल्यावर त्याचे काही म्हणणे होते ते म्हणजे ज्या ठिकाणी त्यांची जी काही योजना होती ते नवीन येणार आहेत ओके. अशा पद्धतीने जनता पक्ष सत्तेवर आला. नव्या सरकारची 5वी पंचवार्षिक योजना 1978च्या मार्च अखेरीस समाप्त करून एप्रिल 1987 पासून साखळी योजना सुरू केली, परंतु ती अपयशी ठरली. 1980 मध्ये लोकसभेत मध्यवर्ती निवडणुका होऊन काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. आता त्या ठिकाणी जी काही सरकारची आहे त्या ठिकाणी फेरबदल झालेले म्हणजे त्या ठिकाणी अल्प काळासाठी किंवा थोड्या काळासाठी त्या ठिकाणी नवीन दुसरं सरकार सत्तेवर आले होतं या सरकारची साखळी योजना बंद करून पुन्हा जुन्या पद्धतीने नियोजन सुरू केले. आता पुन्हा त्यांनी त्याचं जे काही भारतीय जनता पक्षाची जी काही योजना होती ते त्यांनी बंद केल्या, परत त्यांनी काँग्रेस जे काही आहे ते चालू केलं ओके. त्यानंतर आता आपण 6वी पाहूयात. यामध्ये आता 1980 ते 85 आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी तुम्हाला नवीन दिसेल. त्यानंतर या योजनेचे भर दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती यावर होता. म्हणजे या ठिकाणी याचा जे काही महत्त्वाचा उद्देश होता तो म्हणजे दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती. मागच्या वेळेस तो अपयशी ठरला होता म्हणून त्या ठिकाणी यांनी नव्याने सुरू केली योजनेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे होते. अर्थव्यवस्थेचा विकास दरात लक्षणीय वाढ करणे, गरिबी व बेकारी यांच्या प्रमाणात घट करणे, लोक छोटी कुटुंब पद्धती स्वच्छतेचे स्वीकारतील अशी धोरणे ठरवून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण करणे. आता त्या ठिकाणी जे काही जवळपास 1980चा दशक होता त्यामध्ये लोकसंख्या भयानक वाढली होती आपली, त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या नियंत्रणाचा हा महत्त्वाचा भाग होता. त्यानंतर 6व्या पंचवार्षिक योजनेत पुढील कार्यक्रम राबवण्यात आले. या ठिकाणी कार्यक्रम दिले आहेत एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, त्याला IRDP म्हणतो. याचं जे काही फुल फॉर्म आहे वाटल्यास तुम्हाला शेवटी भेटेल असं वाटतं मला, असेल का त्या ठिकाणी म्हणजे सेकंड लास्ट पेज वगैरे असेल. त्यानंतर ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, सलेम पोलाद प्रकल्प इत्यादी ओके. त्यानंतर 7वी आता पंचवार्षिक योजनाकडे जाऊयात आपण. अजून 2 योजना आहेत त्यानंतर 1980 ते 1990 ओके. या योजनेत भर अन्न, रोजगार आणि उत्पादकता यावर होता. म्हणजे यांचा मुख्य उद्देश काय होता तर अन्न, रोजगार आणि उत्पादक हे 3 गोष्टी होते विकास, आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता. आता या ठिकाणी आत्मनिर्भरता आता देखील चाललेले म्हणजे 1985 पासून हा शब्द यूज झाला त्यानंतर सामाजिक न्याय यूज म्हणजे या ठिकाणी आपल्या सिलेबसमध्ये दिलेले ओके. सामाजिक न्याय यावर भर देणे, उत्पादनाच्या तंत्रामध्ये सुधारणा करणे, राष्ट्रीय उत्पन्नात दरवर्षी 5% वाढ करणे. राष्ट्रीय उत्पन्नात म्हणजे जे की देशाचं उत्पन्न आहे त्याच्यामध्ये जवळपास 5% वाढ करायचं. आता 5% म्हणजे मागच्या वेळेस जर 100 रुपये कमवले तर 5% म्हणजे जवळपास त्या ठिकाणी दुसऱ्या वेळेस जवळपास 115 रुपये किंवा 105 रुपये कमवायचं असं. म्हणजे त्या ठिकाणी 95 रुपये जर आपण कमी केलो तर त्या ठिकाणी 95 होईल. म्हणजे 95 म्हणजे जवळपास त्या ठिकाणी -5 येईल, या ठिकाणी +5 दिलेलं आहे ओके. म्हणजे मायनसमध्ये आता जवळपास तुम्ही कोविड-19 मध्ये पाहिला जवळपास -23 पर्यंत गेलं तर आपलं जे काही GDP आहे त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो ओके. त्यानंतर अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ पुढे जाऊन करणे ही या योजनेची उद्दिष्टे होती. या योजनेचे पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले. आता मागच्या योजनेमध्ये काही कार्यक्रमांचा उल्लेख केलेला आहे आणि या योजना देखील केलेला आहे जवाहरलाल रोजगार योजना,
इंदिरा आवास योजना ही आता देखील चालत आहे पहा. दशलक्ष विहिरींची योजना रोजगार निर्मितीच्या दृष्टीने 7वी पंचवार्षिक योजना महत्त्वपूर्ण ठरली. ओके, आता त्या ठिकाणी रोजगार वाढवण्यासाठी ही जी काही योजना आहे ती महत्त्वपूर्ण ठरलेली आहे पहा. त्यानंतर 8वी पंचवार्षिक योजना पाहूयात 1992 ते 97 या कालखंडामध्ये. तर या योजनेत खाजगी क्षेत्राला वाव देण्यात आला. 1991 नंतर LPG रिफॉर्म्स आले. ह्याच्याबद्दल आपण मागच्या वेळेस चर्चा केली. LPG म्हणजे उदारीकरण, राष्ट्रीयकरण आणि जागतिकीकरण अशा खाजगीकरण आणि जागतिकीकरण अशा तिन्ही गोष्टींचा आपण अभ्यास केला. म्हणजे 1991ला जे काही रिफॉर्म्स आले किंवा जे काही बदल घडून आले त्यामुळे त्या ठिकाणी खाजगी क्षेत्र आहे ते वाढीस लागलं होतं. त्यामुळे 8व्या पंचवार्षिक योजनेत आहे तो देखील एक महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे पहा. योजनेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे होती. राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 6.5% इतका राखणे. म्हणजे त्या ठिकाणी मागच्या वेळेस किती 5% होता, तर त्याच्यापेक्षा 1.5% जास्त आता उत्पन्न घ्यायचं असं ठरलेलं होतं पहा. लोकसंख्या वाढीला आळा घालणे म्हणजे मागच्या वेळेप्रमाणे आता देखील लोकसंख्या हा प्रश्न पुढे आलेला होता पहा. त्यानंतर कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणे. आता कुटुंब जे काही नियोजन आहे म्हणजे जवळपास लोकसंख्या वाढ हे कुटुंब नियोजन नसल्यामुळे त्या ठिकाणी होत असते पहा. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून साक्षरतेचे उच्चाटन करणे. साक्षरता म्हणजे त्या ठिकाणी निरक्षरतेचे उच्चाटन करणे म्हणजे त्या ठिकाणी साक्षरतेकडे वळणे पहा. यानंतर या योजनेमध्ये पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले पहा. प्रधानमंत्री रोजगार योजना, महिला समृद्धी योजना, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, मध्यान्ह आहार योजना जे तुम्ही घेत नाही 8वीपर्यंत असेल, 8वीपर्यंत तुम्ही घेतलेले आहात. इंदिरा महिला योजना, गंगा कल्याण योजना इत्यादी. ओके, 8व्या पंचवार्षिक योजनेचे खाजगी क्षेत्रात महत्त्व वाढले कारण 1991 मध्ये स्वीकारलेल्या उदार व मुक्त धोरणांची प्रतिबिंब या योजनेत दिसते. आता तुम्हाला मगाशी सांगितले त्याप्रमाणे आपण चर्चा पुन्हा नवी करूयात. ओके, त्यानंतर 9वी पंचवार्षिक योजना जवळपास 1997 ते 2002 यांच्यामध्ये आहे. पण कृषी व ग्रामीण विकास यावर या योजनेत भर देण्यात आली. आता या ठिकाणी नव्याने सुरू केले पहा त्यांनी कृषी आणि ग्रामीण विकास म्हणजे जवळपास पहिल्या दुसऱ्या योजनेमध्ये जो काही होता तशा पद्धतीने जे काही ग्रामीण विकास आहे किंवा कृषी विकासाला चालना देण्यात आली पहा. त्यानंतर आर्थिक विकासाचा दर वाढवणे, पायाभूत क्षेत्रात निकोप स्पर्धा निर्माण करणे. पायाभूत सुविधा म्हणजे त्या ठिकाणी आता उदाहरणार्थ जी काही शाळा आहे ती तुमची प्रायव्हेटमध्ये देखील चालते. काही विद्यार्थी प्रायव्हेटमध्ये देखील असतील म्हणजे त्या ठिकाणी जे काही स्पर्धा आहे ते निर्माण करायचं पहा. आता कोण चांगलं एज्युकेशन देतो तुम्हाला, प्रायव्हेट आणि पब्लिक याच्यामध्ये तुलना करून त्या ठिकाणी स्पर्धा करून त्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विस्तार करणे. आता अजून एक आहे, आता फक्त शासनाचे दवाखाने आढळतात का तुम्हाला, नाही, प्रायव्हेटमध्ये देखील आढळतात कारण त्या ठिकाणी स्पर्धा निर्माण झाली आहे पहा, कोण जास्त सर्व्हिस चांगलं देतं अशा पद्धतीने. ओके, परकीय गुंतवणुकीचा औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणे. आता तुम्हाला परकीय गुंतवणूक म्हणजे FDI, फॉरेन डिपॉझिट इन्व्हेस्टमेंट अशा पद्धतीने म्हणजे परकीय जे काही चलन येतात ते भारतामध्ये आल्यावर आपण काय करतो, त्या चलनांचं उदाहरणार्थ आपण पेट्रोल खरेदी करतो त्या चलनाद्वारे अशा पद्धतीने म्हणजे ते पेट्रोल खरेदी करण्यासाठी जे काही बाहेरील जे काही चलन आले आहेत त्याचा आपण उपयोग करून घेतो आणि जे काही भारतामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे त्यांचं चलन चालत नसल्यामुळे त्यांना आपण रुपये देत असतो अशा पद्धतीने. ओके, त्यानंतर हे जे काही गोष्टी आहेत ते तुम्हाला पुढे अर्थव्यवस्थेमध्ये 11वी 12वीला समजून येईल चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी समजून घेऊयात. आता आपण 9वीला आपण एवढेच पाहूयात. ओके, परकीय गुंतवणूक हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर या योजनेत स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, भाग्यश्री बाल कल्याण योजना, राजराजेश्वरी महिला कल्याण योजना, स्वर्ण जयंती ग्राम रोजगार योजना, जवाहरलाल ग्राम समृद्धी योजना, अंत्योदय अन्न योजना, त्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना हे आता देखील चालत आहे पहा. तुम्ही काही तुमचे गावामध्ये सडक वगैरे निर्माण झाला असतील त्या ठिकाणी मुख्यमंत्री त्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असे पाहत असता तुम्ही बोर्डवर लिहिलेलं वगैरे वगैरे. ओके, इत्यादी कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू करण्यात आले पहा. आता तुम्हाला ओव्हरऑल समजलं असेल. त्यानंतर या योजनेत संपर्क व्यवस्था आणि सेवा क्षेत्रांची प्रगती अपेक्षित प्रमाणात साधेसाली बांधकाम दळणवळण या क्षेत्रात वाढ झाली. आता तुम्हाला 1991 नंतर जवळपास चांगले बदल घडून आले त्यामुळे अर्थव्यवस्थेला जवळपास एक बूस्ट मिळाली म्हणजे आपली अर्थव्यवस्था हे वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता आपण बँकांचं राष्ट्रीयकरण हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओला ही पूर्ण तुमचीच फॅमिली आहे म्हणजे आमचीच फॅमिली माझी तुमची सर्वांची, त्यामुळे या फॅमिलीला ग्रो करायचं आहे. त्यामुळे जो काही तुमचा सबस्क्रायबरचा रेट आहे फक्त 1 सेकंद तुम्ही सबस्क्राईब करता
त्यामुळे माझे काही व्हिडिओचे दुसरे विषयाचे नोटिफिकेशन येत असतील, त्यामुळे व्हिडिओचे नोटिफिकेशन ऑन ऑफ ठेवू शकता तुम्ही. त्यामुळे तुम्हाला त्यातले नोटिफिकेशन आहेत ते डिस्टर्ब करणार नाही. त्यानंतर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करत जावा. त्यानंतर एवढी टीचिंग तुम्हाला करतो, प्लीज एका सेकंदात तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल. त्यानंतर आता मी तेच थांबतो. जय हिंद, जय भारत.